तर दमानियांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं, जयश्री खाडीलकरांनी ही मागणी केली आहे। जयश्री खाडीलकरांचा व्हिडिओ चाकणकरांनी स्टेटसला ठेवलाय। जयश्री खाडीलकरांच्या मागणीनंतर चाकणकरांनी त्यांचे आभार मानलेत। तर जेव्हा मी लढते तेव्हा माझ्याकडे अशी माहिती येते असं दमानिया म्हणतात। सगळी माहिती SIT कडे दिली आहे अशी माहिती सुद्धा आता दमानियांनी दिली आहे। प्रेसला सगळं सांगून टाकलं आणि एक खळबळ माजवलीत। याला तुम्ही जबाबदार आहात अंजली दमानियाताई, याला तुम्ही जबाबदार आहात आणि तुम्ही एक जबाबदार नागरिक असताना हे अशा अयोग्य गोष्टी करतात। आणि त्यामुळे माझी अशी मागणी आहे की अंजली दमानिया या चंदीगडहून आल्या की त्यांना ताबडतोब पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे आणि त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही या सगळ्यांची बदनामी कशाच्या आधारे केली। हा CDR तुम्हाला पाठवलाय त्याची तुम्ही शहानिशा केली होती का नव्हती केली। ज्या माणसाने हे CDR पाठवलाय तो माणूस तुम्हाला माहिती नसताना या CDR मधली माहिती, कथित माहिती तुम्ही अशी उघड का केलीत। हे सर्व प्रश्न हे पोलिसांनी अंजली दमानिया यांना विचारले पाहिजेत। मला एका अनोळखी व्यक्तीकडनं ही आली आहे आणि मी जेव्हा जेव्हा लढते तेव्हा अशी असंख्य माहिती माझ्यापर्यंत येते हे देखील मी म्हटलं होतं। पण ही माहिती मी आधी DG ऑफिस, CM ऑफिस आणि तेजस्वी सातपुते मॅम ज्या SITच्या अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे पाठवली होती। प्रकाश महाजन आणि खरं तर जयश्री खाडीलकर सुद्धा यांनी कुठचाच व्हिडिओ हा खरातांविरुद्ध केला नाही, रुपाली चाकणकरांविरुद्ध केला नाही, लैंगिक शोषणावर केला नाही, पण ते माझ्यावर व्हिडिओ करतात असो मला काही फरक पडत नाही।